शालोम. जीवनामध्ये तरुणाला जर एखाद्या कंपनीमध्ये सिलेक्शन जर मिळालं तर तो क्षण आणि ती वेळ, तो दिवस त्याच्यासाठी फार आनंदाचा असतो. आपल्याला माहीत आहे की संपूर्ण कुटुंबांना, आईवडिलांना विशेष रीतीनं जर कंपनीने त्यांच्या मुलाला जर सिलेक्शन दिलं तर तुम्हाला माहीत आहे की ते किती महत्त्वाचं त्यांच्याही जीवनासाठी, परंतु ज्याची सिलेक्शन झालेलं आहे, निवड झालेली आहे, त्याच्या जीवनामध्ये मात्र पूर्णपणे बदल घडवून आणणारा तो अनुभव असतो, तो प्रसंग असतो. ह्या अशा दैनंदिन जीवनामधल्या आवडीनिवडीच्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यात आणि आध्यात्मिक जीवनामध्ये फारसा असा फरक नाही आहे. त्याच्यामध्ये फार जवळचा संबंध आहे आणि त्या संदर्भातील जे शिक्षण आहे ते शिक्षण किंबहुना ते जे मार्गदर्शन आहे ते शिष्यांना आणि विशेष रीतीनं ख्रिस्ताच्या शिष्यांना ऐकून फार आनंद झाला असला पाहिजे. कारण हे जे वचन आहे जे मी आपल्यासाठी वाचणार आहे ते सरळ शुद्ध तसल्याच प्रकारचा विचार आपल्या शिष्यगणांच्या समोर प्रभू येशू ख्रिस्त मांडत आहेत. ह्यामध्ये आपल्याला असं दिसतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात शिष्यगणांना, योहान शुभवर्तमान अध्याय 15 आणि 16 वचन, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हास निवडिले व तुम्हास नेमले आहेत. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. फार मोठं वाक्य आहे, महत्त्वाचं आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये विशेष रीतीनं ख्रिस्त शिष्यांच्यासाठी, अनुयायांच्यासाठी, सेवकऱ्यांच्यासाठी, ख्रिस्त भक्तांच्यासाठी, सगळ्यांच्यासाठी, सगळ्या मंडळीच्यासाठी, जेथे कुठे ही मंडळी आहे, जेथे कुठे ख्रिस्ताचे अनुयायी आहेत त्या सगळ्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतायत की मी तुम्हाला निवडलेलं आहे, तुम्ही मला निवडलेलं नाही आहे. अर्थात आपली त्याच्यामध्ये एक जबाबदारी
नक्कीच आपण पूर्ण केलेली आहे शिष्यगण या नात्यानं, परंतु खरी निवड जी आहे ती त्या प्रभू येशू ख्रिस्तांनी आपल्यासाठी आपल्या बाबतीत केलेली आहे. ह्या ठिकाणी आता सगळे जे वाक्य आहेत ते सगळेचे सगळे त्याला धरून आहेत. आणि त्याचा उद्देश काय आहे, म्हणजे त्याचं कारण, निवडीचं कारण काय आहे हे सुद्धा ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हास निवडले व तुम्हास नेमले आहेत. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे. याच्यामध्येच दोन भाग आलेले आहे. मी तुम्हास निवडिलं म्हणजे ह्याच्यामध्ये नक्कीच पुष्कळदा असं ज्या अनुयायांना असं वाटतं की हे माझ्या कर्मांनी देवाने मला निवडलेलं आहे. माझे कर्म, माझं नाव, माझे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आहेत, माझं शिक्षण आहे, किंबहुना ज्या घरंदाज कुटुंबामधून मी आलेलो आहे, ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्यामुळे पुष्कळदा आपण निवडल्या गेलो प्रभू येशू ख्रिस्तांनी, किंबहुना प्रभू येशू ख्रिस्तांनी आपल्याला निवडलं. ह्या ठिकाणी त्याच्यावर एक विशेष रीतीचं, ज्याला आपण म्हणतो, प्रकाश टाकण्यात आलेला आहे. देवाने तुम्हाला आणि मला त्याच्या कृपेने निवडलेलं आहे, त्याच्या दयेने निवडलेला आहे. पूर्णपणे जो अधिकार आहे तो त्या देवाचा आहे. पुन्हा एकदा एखाद्या तरुणाने जर एखाद्या कंपनीमध्ये जर ॲप्लिकेशन केलं आणि ते ॲप्लिकेशन केल्यानंतर तिथं हजारो कधी ॲप्लिकेशन्स असतात, अर्जदार असतात, आणि त्या हजारोंच्या मध्ये पुष्कळदा असे असतात की इतके सारखे असतात सगळेजण, निदान तरी 50 तरी असे असतात की ज्यांच्यामध्ये अगदी जवळचा सारखेपणा असतो. आणि त्यामध्ये मग ती कंपनीचे मॅनेजर किंवा त्या निवडीच्या पद्धतीप्रमाणे त्याच्यातून काही 5 जण म्हणा, कधी 1च जण निवडण्यात येतो. ह्या ठिकाणी मला असं वाटतं की ती एक जी नम्रता आहे, ती नम्रता तुम्हाला आणि मला स्वीकारावी लागते की मी जे काही आहे, देवाचा अनुयायी आहे, ख्रिस्ताचा भक्त आहे, तो मी केवळ त्याच्या कृपेनं आणि त्याच्या दयेनं त्याचा अनुयायी आणि त्याचा मी भक्त आहे. त्याने मला निवडलेलं आहे. माझ्यामध्ये फार असल्या प्रकारचे कर्मकांडांची जी लायकी आहे किंवा कर्मकांडांचं भरपूर असं गाठोडं घेऊन मी प्रभू येशू ख्रिस्तांच्या जवळ आलो. ते कर्मकांडांचं जे गाठोडं आहे ते चिन्हांनी भरलेलं आहे, असं आपल्याला यशायाच्या पुस्तकामध्ये आढळतं, लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्या चांगलेपणाचं, घरंदाजपणाचं, श्रीमंतीचं, शिक्षणाचं जे गाठोडं आहे हे देवाच्या समोर काहीही कामाचं नाही. त्याने तुम्हाला आणि मला निवडलं ते केवळ त्याच्या कृपेनं आणि त्याच्या दयेनं. आणि मग असं म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी, तुम्हास मी नेमलेलं आहे, निवडलेलं आहे आणि नेमलेलं आहे. मग नेमलं हे जे आहे हे एक प्रकारची जागा आणि जबाबदारी, ह्या 2 गोष्टी दर्शवतं. तुम्हाला नेमलेलं आहे म्हणजे काय की एका विशिष्ट कार्यासाठी, एका विशिष्ट जबाबदारीसाठी. तुम्ही आणि मी ह्या जगामध्ये एखाद्या वृक्षासारखे लावलेले आहोत एका विशिष्ट ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी ते ठिकाण कितीही कधी खडतर असतं, कठीण असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांनी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अन्यायाने, दुष्टाईने वेगवेगळ्या प्रकारे ते भरलेलं असतं. पण तरीही ते जे ठिकाण आहे ते देवाने तुम्हाला आणि मला निवडून ठेवलेलं आहे. देवाने तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी लावलेलं आहे एखाद्या रोपासारखं. आणि तो अर्थ ह्या ठिकाणी. आणि म्हणून ज्या ठिकाणी ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, विश्वासणारे आहेत, सेवेकरी आहेत, कोणी खेड्यापाड्यामध्ये आहेत, डोंगरांच्यामध्ये आहेत, कधी अशा समाजामध्ये ते आहेत की ज्या ठिकाणी त्यांना त्रास आणि छळ सहन करावा लागला. आजही पुष्कळ विश्वासणाऱ्यांना
विनाकारण छळ आणि त्रास आणि अन्याय हा सहन करावा लागत आहे. आपल्या सगळ्यांना आपण ते कदाचित ऐकत आहात. वेगवेगळ्या देशांच्या मध्ये आणि प्रांतांच्या मध्ये हा जो छळ आहे, हा जो त्रास आहे, हा अन्याय आहे, हा आपल्याला सहन करावा लागत आहे. ह्या बाबतीत खऱ्या अर्थानं अगदी जुन्या काळापासून हे चालत आलेलं आहे. उदाहरणार्थ स्तोत्रसंहिता अध्याय 34, 35, 36, 37 ह्या सर्व अध्यायांच्या मध्ये दावीद आपल्या जीवनामध्ये विरोधक जे आहेत, निंदक जे आहेत, अन्यायी जे आहेत, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे त्याने शब्द वापरलेला आहे की विनाकारण ते माझा विरोध करतात. विनाकारण माझ्या ह्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा त्रास ते उत्पन्न करतात आणि अशांती निर्माण करतात. स्तोत्रसंहिता अध्याय 35 आपण वाचा. आणि ह्या संदर्भामध्ये तो बोलतो आहे की हे परमेश्वरा, मला तुझा आधार पाहिजे, मला तुझी शक्ती पाहिजे, मला तुझा आश्रय दे, अशी त्याने त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. याचा अर्थ असा की दावीद हा निवडलेला होता, निवडलेला राजा होता. त्याला देवाने ते कार्य दिलं होतं, ती सेवा, राज्य करण्याची आणि राजा होण्याची ही जी सेवा आहे, ही परमेश्वराने त्याला निवडून दिली होती, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु हे सगळं होत असताना आपल्याला दिसतं की त्याला त्रास, छळ, निंदा, विरोध आणि वैरी ह्या सगळ्यांना त्याला तोंड द्यावं लागलं होतं. आणि तोच अनुभव आपल्या जीवनामध्ये आजही येऊ शकतो. देवाने आपल्याला निवडलं आणि नेमलं. जे काही सेवेचं कार्य तुम्हाला आणि मला त्याने दिलेलं आहे, हे सुद्धा ख्रिस्त असं म्हणतो शिष्यांना की मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे काही सेवा परमेश्वराने दिलेली आहे, जेथे कोठे ती दिलेली आहे, ती अचानकपणे आलेली नाही, किंवा तो ॲक्सिडेंट नाही. ते सगळं काही देवाच्या ह्या वचनाप्रमाणे, 16 वचनाप्रमाणे देव असं म्हणतो ह्या ठिकाणी की मी तुम्हाला निवडलेलं आहे. आणि असल्या प्रकारचं हे सुंदर वाक्य आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्टपणे प्रत्येकासाठी लिहून ठेवलेलं आहे. तुम्हास मी निवडले व नेमिले आहे. पुढे असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण आहे, त्याचा हेतू आहे आणि तो तेवढाच महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांच्यासाठी. आणि तो हेतू आहे, स्पष्ट असं वाक्य आहे, ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे. फार सुंदर. पुन्हा एकदा ह्या ठिकाणी ह्या निवडीच्या संदर्भामध्ये, सिलेक्शनच्या संदर्भामध्ये अर्थ आलेला आहे. आजकाल आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पुष्कळ तरुण तरुणी जे IT मध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या अशा नोकऱ्यांच्यामध्ये आहे, त्यांना कंपनी सिलेक्ट करतं आणि मग त्यांना एखाद्या प्रोजेक्टसाठी किंबहुना एखाद्या असाइनमेंटसाठी वेगवेगळ्या ठिकाणी ते पाठवत असतं. आणि ते त्यांचा सगळा काही जो खर्च आहे, सगळी व्यवस्था आहे, प्रवास आहे, जेवण खावण आहे, याची ती सगळी काळजी घेतात. पण मात्र त्या सिलेक्शनच्या मागे किंवा त्या निवडीच्या मागे, त्या पाठवण्याच्या मागे एक हेतू असतो. आणि ह्या ठिकाणी तेच आपल्याला इथंच, ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे. म्हणजे याचा अर्थ असा की देवाने तुम्हाला आणि मला निवडलं आणि नेमलं ते अशासाठी की आपण त्याच्यासाठी काहीतरी कार्य करावं. फळ द्यावं म्हणजे काय? आपण कार्य करावं. जे काही त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जबाबदारी दिलेली आहे, ज्या ज्या ठिकाणी ती आहे, ती योग्य रीतीनं करावी. ती देवानं दिलेली मला जबाबदारी आहे, सेवा आहे. आणि त्या विश्वासानं आणि त्या खात्रीनं आणि त्या अधिकारानं आपण ती सेवा करावी, कारण मग ते कार्य
टिकाऊ राहतं. ते जे काम आहे तुमचं आणि माझं देवाच्यासाठी, त्याच्यामध्ये 2 प्रकार असू शकतात. मग याचा अर्थ की जे अटिकाऊ आहे, नाम फक्त नावासाठी आहे, आणि दुसरं टिकाऊ आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पुष्कळदा आपल्याला सेवेकरी असे दिसतात की फक्त नावासाठी म्हणून, किंवा कधीकधी फक्त पैशासाठी, कधीकधी स्वार्थासाठी, कधीकधी पद मिळावं म्हणून, किंवा खोटेपणा त्याच्यामध्ये आणून सेवा करणारे लोक आपण ऐकलेले असतील. हे असं सगळं काम टिकणार नाही. शेवटी ते एखाद्या कचऱ्यासारखं जळून जाईल, असं संत पौल म्हणतो त्याच्या शिक्षणामध्ये. असं कार्य आपण करू, किंवा असं कार्य करण्याची अपेक्षा आहे की ते कार्य, ती सेवा शेवटी देवाच्या त्या न्यायासनासमोर टिकेल, ती टिकाऊ राहील. संत पौलाने, संत पेत्राने आणि सर्व जे काही प्रेषित लोक होते आणि देवाचे सेवक होते, ह्यांनी असं मजबूत कार्य केलं की जे टिकाऊ आतापर्यंत हजारो वर्षांच्या नंतर सुद्धा ते राहिलेलं आहे. सेवेकरी आपण या नात्यानं, देवाचे भक्त या नात्यानं, जे काही छोटीशी सेवा जेथे कुठे आपल्याला दिलेली आहे, मनापासून देवावर विश्वास ठेवून ती जर केली तर माझी खात्री आहे ती टिकाऊ आहे. पुन्हा एकदा मला ते उदाहरण सांगायला पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या एका चर्चमध्ये रोज सकाळी एक महिला येतात, आणि ज्या ठिकाणी ती भक्ती एका हॉलमध्ये, एका क्लासरूममध्ये भरते, त्या ठिकाणी तिथली धूळ, तिथली माती, आपला स्वतःचा झाडू आणून डोक्याला एखादं फडकं बांधून, आणि सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे त्या ठिकाणी खुर्च्या आहेत वगैरे, टेबल आहे, अशासाठी की त्यानंतर येणारे तरुण तरुणी आणि मंडळीतले लोक त्यांना स्वच्छ ठिकाणी बसता यावं. आणि हे एक रविवार नव्हे तर कितीतरी वर्षापासून त्या देवाच्या भक्तीन, देवाची सेविका ते आज करत आहेत. हे जे काम आहे कोणत्या प्रसिद्धीसाठी नाही, नावासाठी नाही, कोणी पाहावं म्हणून नाही, फक्त देवाला दिलेलं वचन आणि देवाच्या साठी म्हणून केलेली ही सेवा आहे. माझी खात्री आहे की हे टिकाऊ सेवा आहे. त्याच्या लोकांच्यासाठी, त्याच्या भक्तांच्यासाठी केलेली सेवा, भक्ताने केवळ देवाच्या नावात. आणि म्हणून ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे. मंडळी, आपण जे ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, भक्तगण आहोत, विश्वासणारे आहोत, ते पुन्हा एकदा मी आपणास सांगू इच्छितो की ते चुकून झालेलं नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कारणं त्याच्यात आपल्याला दिसतात. कदाचित आपल्याला आपल्या एखाद्या मित्राने सुवार्ता सांगितली असेल, एखाद्या वेळेस आपल्या घरातल्या कुटुंबाने ती सुवार्ता प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत सांगितलेलं आहे, देवाचं वचन सांगितलेलं आहे. नारायण वामन टिळकांना जे शुभवर्तमान आहे, ते शुभवर्तमान गाडीत प्रवास करत असताना एका देवाच्या भक्ताने दिलं, आणि तेव्हापासून मग त्यांचा हा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. ते ख्रिस्ताचे भक्त झाले इतकंच नव्हे, परंतु त्यांना देवाने जे काव्य रचनेचं जे दान दिलेलं होतं, त्याचा त्यांनी पूर्णपणे उपयोग केला. आणि ते जे कार्य आहे ते एवढं भक्कम आणि टिकाऊ आहे की आज सुद्धा ते वेगवेगळ्या आपल्या मंडळांच्यामध्ये गायलं जातं. असं टिकाऊ काम आपल्या जीवनातून सेवेच्या द्वारे व्हावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, ह्यात हेतू हा की आपण जीवनामध्ये आध्यात्मिक फळ द्यावं आणि ते फळ टिकावं. पुढे अजून एक वाक्य प्रभू येशू ख्रिस्तांनी शिष्यांना सांगितलं, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. मंडळी,
नक्कीच ज्यावेळेस अशा प्रकारे एखादा देवाचा भक्त पूर्णपणे देवाने ख्रिस्ताने त्याला निवडलेलं आहे अशा विश्वासानं ते स्वीकारतो. याच्यामध्ये स्वीकारणं म्हणजे काय? एखाद्या कंपनीने एखाद्या तरुणाचं सिलेक्शन केलं आणि ते सिलेक्शन लेटर त्याच्याकडे आलं, मग त्याच्यानंतर त्याला प्रतिसाद द्यावा लागतो. त्याला एक तर हो किंवा नाही म्हणावं लागतं. ते जे हो किंवा नाही आहे म्हणजे आपला विश्वास. आपण विश्वास ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवतो त्यावेळेस आपण त्याला होकार देतो. आपण ती त्याची निवड जी आहे ती स्वीकारतो आणि मग अशी निवड आपली झाली आहे ह्या विश्वासानं ज्यावेळेस ती व्यक्ती जगते, सगळं कार्य करते, ज्या ठिकाणी आहे लहान मोठी सेवा जी आहे ती, आणि ती ही टिकाऊपणे व्हावी, टिकाऊ अशी व्हावी, अशा रीतीनं ज्यावेळेस तो सेवा करतो अशा वेळेस मात्र त्याचं पूर्ण जीवन, तन मन धन, त्याचं व्यक्तिमत्व, त्याची बुद्धिमत्ता, त्याचं शिक्षण हे पूर्णपणे त्या ज्याने त्याला निवडलेलं आहे त्याला ते वाहिलेलं असतं. मंडळी, आपलं जीवन ख्रिस्ताला जर वाहिलेलं जर आहे पूर्णपणे, आपले विचार, आपल्या गरजा, आपल्या मागण्या, आपल्या प्रार्थना ह्या सगळ्या काही जर ख्रिस्ताला वाहिलेल्या आहेत, तर अशी व्यक्ती ख्रिस्ताला प्रार्थना ज्यावेळेस करते किंवा मागणी करते त्यावेळेस काय मागेल? माझी खात्री आहे की हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचं कारण असं की हे जे पुढचं आहे, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे, हा त्याचा आशीर्वाद आहे. जे काही तुम्ही मागाल, आणि ह्याचा जो कधी कधी अर्थ आहे त्याचा अर्थ उलटा सुलटा करण्यात येत असतो. कारण पुष्कळदा आपण ऐकतो मंडळींच्या मध्ये, कधी कधी ख्रिस्ती लोकांच्या मध्ये, की आम्ही प्रार्थना करतो आणि आम्हाला अजून मिळालेलंच नाही, देवाने आमच्यासाठी काही केलंच नाही. कधी कधी महिला म्हणतात की मी देवाला एवढी प्रार्थना करते माझ्या मुलासाठी, माझ्या लेकरांच्यासाठी, आणि काहीही योग्य आतापर्यंत झालेलं आहे माझ्या जीवनामध्ये, फक्त पदरामध्ये निराशाच आहे आणि कोणत्याच प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळत नाही. मंडळी, जी व्यक्ती, जी देवाची भक्त आहेत, जे कोणी आहेत, ज्यावेळेस त्यांचं सर्व तन मन धन विचार तर्क वितर्क सगळं काही ज्यावेळेस परमेश्वराला वाहिलेलं असतं, कारण त्याने आपल्याला निवडलेलं आहे. म्हणजे त्याने आपल्याला निवडलं म्हणजे काय? आपलं शिक्षण, आपलं देणं घेणं, पैसा, घर दार, कुटुंब, लेकरं सगळं काही त्याने आपल्याला निवडलेलं आहे. अशी व्यक्ती चुकीचं कधीही मागणार नाही. अशा व्यक्तीची प्रार्थना आणि अशा व्यक्तीची जी मागणी आहे देवाला प्रार्थनेच्या द्वारे, ती सुद्धा देवाने निवडलेल्या व्यक्तींच्या सारखी असते. त्यांच्यापासून देवाला जी मागणी असेल ती सुद्धा पवित्र असणार, ती नीतिमत्तेची असणार, ती खरेपणाची असणार आणि देवाला पूर्णपणे मान्य आहे. आणि जे काही देव आपल्याला देईल त्याच्यासाठी आपण मान्य आहोत, अशा पद्धतीनं आपण देवाला मागणी करणार. आणि म्हणून मग ते वाक्य ह्या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं, जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. जी व्यक्ती देवाला पूर्णपणे वाहिलेली आहे ते असं तसं कधीही मागणार नाही. तीच गोष्ट मागेल की जी देवाला पसंत आहे, जी त्याच्या सेवेसाठी आहे, जी त्याचं गौरव करते. आपला स्वतःचा स्वार्थ त्याच्यामध्ये कोणताच नसेल, तर देवाचं गौरव ज्यावेळेस त्या मागणीमध्ये असते, त्या प्रार्थनेमध्ये असते, त्यावेळेस ती मागणी, ती प्रार्थना परमेश्वर उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आज पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आठवण करून देऊ देवाला, आपल्या स्वतःला, की देवाने मला निवडलेलं आहे. माझ्या कर्तृत्वामुळे नाही किंवा अजून काही कर्मांच्या मध्ये नाही, केवळ त्याच्या कृपेनं आणि दयेनं आणि विश्वासानं ते माझ्याकडे आलेलं आहे, मी स्वीकारलेलं आहे. आणि आता मात्र माझं जीवन पूर्णपणे त्याला वाहिलेलं आहे की नाही
हे आपण आपल्या जीवनामध्ये परीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, मनापासून आम्ही तुझे उपकार मानतो की शिष्यांना जे शिक्षण तू दिलं तेच शिक्षण आज आमच्यासाठी आहे. आम्ही निवडलेले आहोत केवळ तुझ्या कृपेनं, दयेनं, आणि तेही केवळ तुझ्या कारणासाठी, म्हणजे उद्देशासाठी, अशासाठी जे काही आम्ही मागणार त्याद्वारे सुद्धा तुझाच हेतू पूर्ण होऊ दे. प्रिय प्रभू, तुला पूर्ण वाहिलेलं जीवन जगण्यासाठी आम्हास शक्ती दे. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.